नमस्कार, मी सोनी पवार. आज आपण मॅमला श्रावण महिना आणि श्रावण महिन्याचे महत्त्व विचारणार आहोत. मॅम, तुम्ही आम्हाला महत्त्व आणि श्रावण महिन्याची माहिती सांगा. अ, श्रावण सोमवार आणि श्रावण महिना हा पूर्ण इंडियात, हे नाही की फक्त महाराष्ट्रातच आपल्या मनवला महाराष्ट्रातच जातो. आहे. पूर्ण इंडियामध्ये किंवा भारतामध्ये किंवा ह्या पृथ्वीवर म्हटलं तरी सुद्धा चालेल, श्रावण महिन्याला अतिशय महत्त्व आहे. हो, कारण श्रावण महिना हा शिवजींना समर्पित आहे, समर्पित अर्पित आहे किंवा शिवजीचा महिना आहे महिना हा. आहे. हो, कारण आपण अर्पित करणार, आता परत ट्रोल केले जाते, अर्पित करणार कोण आपण, कोण? कारण तो त्यांचाच महिना आहे. त्यांचाच महिना आहे. आणि श्रावण महिन्यालाच एवढं महत्त्व का आले? कारण हा पूर्ण महिना भगवान शिवजीचीच उपासना भक्ती केली जात्या. हो, आणि नॉनव्हेज खायचं नाही, पावित्र पाळायचं, श्रावणी उपवास करायचा उपवास पूर्ण करायचा. महिनाभर, भरपूर अन्नदान करायचं, अभिषेक करायचं, पूजापाठ करायचं, महामृत्युंजय जप करायचं, भरपूर मग जेवढं शिवजीला करल तेवढं कमीच आहे. श्रावण महिन्यामध्ये. तर त्याच्या पाठीमागं 3-4 कहाणी आहेत. त्याच्यातली मी एक आज तुला कहाणी सांगेन. हां, कारण श्रावण सोमवारला काय एवढं महत्व आहे आणि श्रावण महिन्याचं नाव कसं पडलं, आणि ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणून पण ते त्या दिवसापासूनच त्याची गणना झाल्या, म्हणजे पृथ्वीवर. हां, तर आपल्या पंचांगमध्ये 27 नक्षत्र आहेत, 12 राशी आहे. त्या 27 नक्षत्र ही लेडीज आहेत, होय, स्त्री आहेत त्या. आणि त्या दक्ष प्रजापती राजांच्या मुली आहेत. मुली आहेत. त्या 27 नक्षत्रांनी किंवा ह्या 27 मुलींनी चंद्रदेव संग लग्न केलं होतं. 27 मुलींनी. 27 मुलींनी. आणि चंद्रदेवचं फक्त रेवती ह्या बायकोवरच खूप सारं प्रेम होतं, बाकी कुणावर प्रेम नव्हतं. मग ह्या बाकीच्या उरलेल्या 26 जणी आपल्या पिताजीकडं, दक्ष प्रजापतींच्याकडं तक्रार करायच्या की आमच्यावर हा प्रेम करत नाही किंवा बोलत नाही, काय असं तक्रार वडिलांच्याकडे. बऱ्याच वेळा कारण चंद्रदेवला गुरूर होता सुंदरतेचा, भरपूर सुंदर, शीतलता. कारण पूर्ण रात्रीचं राज्यच त्यांच्याकडे आहे, एवढी सुंदरता. कारण उगवलेला सूर्य ज्यावेळेस जेवढं सुंदर असतो सकाळी तेच पूर्ण रात्र राज्य भोगायचं आहे म्हणल्यानंतर ते अतिशय शीतलताच असते. आणि भरपूर वेळा सांगितलं दक्ष प्रजापतीने, पण ती काय ऐकण्याच्या, जावई आहे ना शेवटी, ऐकायच्या तयारीतच नाही. आणि मग एकदा रागाच्या ह्याच्यात शाप दिला, सुंदरतेचं, जी तुझी सुंदरता ही ढलून जाईल, कारण माझ्या एका मुलगीला तू खुश होती पण बाकीच्या 26 दुःखी आहेत. बरोबर आहे. आणि बऱ्याच वेळा समजून जर ऐकत नाही म्हणल्यानंतर त्यांनी रागात शाप दिला. आता किती लोक शाप देते, ती माघारी घेते, ती काही त्याचा फरक पडत नाही, पण ते देवांचं साक्षात शक्ती आहे ना त्या. त्याच्यानंतर मग ते भगवान गणेशनी पण एकदा शाप दिला होता, कारण भगवान गणेशला पण चंद्रदेवानी सुंदरतेबद्दल त्यांना, कारण त्यांची सोंड आणि ती त्याच्याबद्दल ते काहीतरी बोललेलं होतं, पण ते शिवजीने सांगितल्यानंतर तो शाप गणपती बाप्पाने रिटर्न घेतलेला. आणि ज्यावेळेस शाप दिला दक्ष प्रजापतीने, त्यावेळेस चंद्रदेवचं शरीर पूर्ण वीक होत चाललं आणि काळं पडत गेलं. त्यावेळेस चंद्रदेवांना वाटलं की आता मी काही ह्याच्यातनं बरा होऊ शकत नाही. मग त्यांनी ब्रह्मदेवाकडे गेलं, विनवणी केली दक्ष प्रजापतीची, पण त्यांनी ऐकून घेतलं नाही. कारण माझ्या बाकीच्या 26 मुली दुःखी आहेत त्याच्यामुळं. मग त्याच्यानंतर ब्रह्माकडे गेलं. ब्रह्मदेवांनी सांगितले की तुम्ही शिवजींना शरण जावा, त्याच्याशिवाय हे काय होणार नाही. कारण देवादिदेव महादेव. कारण माणूस शेवटच्या टप्प्यात जरी आला असला की, किंवा डॉक्टरने सांगितलं असेल काय, तर महामृत्युंजय जप एकमात्र शास्त्रात एकमात्र मंत्र असा आहे की महामृत्युंजय मंत्र, की मृत्यूच्या दारातून आपल्याला रिटर्न घेऊन येऊ शकतो म्हणून, आणि तो शिवजीचा मंत्र. त्यांना सांगितलं की तुम्ही घ्या म्हणून ब्रह्माने सांगितलं की शिवजीला तुम्ही शरण जावा. आणि तो बिलकुल आषाढ मासच्या कालावधीतला होता तो. तर श्रावण महिना, मी त्याचं एक उदाहरण तुला सांगेन की श्रावण महिना, श्रावणाचं नाव हे का पडले, तर तो चंद्रदेवाच्या ह्यानंच पडले. पण
श्रावण महिना आपल्या इकडं महाराष्ट्रामध्ये अमावस्या टू अमावस्या हा असा चालतोय, हो परंतु उत्तर भारतामध्ये पौर्णिमा टू पौर्णिमा. आणि ज्या वेळेस पौर्णिमा, आता पण जो पौर्णिमा गेली ना, श्रावण मास चालू झालाय, कुठला? उत्तर भारतातला चालू झालाय. हो, आपल्या इकडला आता अमावस्यापासून. अमावस्यापासून. तर त्या श्रावण महिन्याचा जो तिकडला जो पौर्णिमेपासून चालू होता नाही, कधीही तू बघ त्यावेळेस श्रवण नक्षत्र असते. श्रवण नक्षत्रावरून श्रावण महिना त्याचं नाव पडलेलं आहे. आणि ज्या वेळेस चंद्रदेव आलं पूजा करायला, आता पृथ्वीवर येऊन शिवजीची कुठं पूजा केली पाहिजे म्हणून, तर ते गुजरातमध्ये अरबी समुद्राच्या काठी प्रभास पाटण म्हणून एक गाव आहे. त्या अरबी समुद्राच्या काठी शिवजीचं मंदिर होतं. तिथं जाऊन त्यांनी मातीचं शिवलिंग केलं आणि तिथं त्यांनी ती शिवजीची समुद्राच्या काठी पूजा केली. मंदिर वगैरे काही नव्हतं तिथं. ती एक पिंड स्वतः बनवून महामृत्युंजय जप, त्या पिंडीला अभिषेक करणे, हे त्यांनी पूर्ण श्रावण महिना, आणि ज्या दिवशी स्टार्ट केलं तो दिवस म्हणजे श्रावणातला पहिला सोमवार. आणि तिथून महामृत्युंजय जप 1 महिना रात्रंदिवस. त्यावेळेस भगवान शिवजी प्रसन्न झालं चंद्रदेवला आणि सांगितलं, मी तुझ्या भक्तीपुढं मी शरण आलोय आणि काय पाहिजे, काय बोल म्हणून सांगितलं. त्यावेळेस चंद्रदेवने सांगितले की जो हा माझा शाप आहे, ह्या शापातून मला मुक्त करायचं आहे. तर भगवान शिवजीने शापातून मुक्त केलं आणि आपल्या सरमध्ये जागा दिली. हो, चंद्राला आपल्या सर डोक्यात जागा दिली आणि तो चंद्र असतोच भगवान शिवजीच्या. आणि त्याच्यानंतर ते जे मंदिर बनलं तिथं समुद्राच्या काठी, त्या मंदिराला 12 ज्योतिर्लिंगातलं पहिलं ज्योतिर्लिंग म्हणून नाव पडले. आणि त्या मंदिराचं नाव आहे सोमनाथ मंदिर गुजरातमध्ये. आणि त्याच्यानंतर तरी सुद्धा शिवजीने सांगितले की तुझ्या अंगावर दाग ही राहणार, म्हणून चंद्रावर दाग आहे. कारण ती 27 नक्षत्र होती. आपण कुणाची एखादी मुलगी जर बघायला गेलो तर म्हणतो की नक्षत्रासारखी आहे, कारण त्या 27 नक्षत्र एवढी सुंदर असून रेवती किती सुंदर असेल, बरोबर का? कारण रेवतीला सोन्याच्या पावलाचं नक्षत्र म्हणलं गेलंय. कृतिका आहे, अश्विन आहे, अनुराधा आहे, हे सोन्याच्या पावलाची नक्षत्र आहे. काही चोर नक्षत्र आहे ती, काही दृष्ट नक्षत्र आहे ती, काही चांदीच्या पावलाची नक्षत्र आहे ती, काय तांब्याच्या पावलाची नक्षत्र आहे ती. पंचांग मध्ये समज जातं की ज्या नक्षत्रावर आपला जन्म झालाय त्याच्यावर. काय नक्षत्र, आद्रा नक्षत्र खोजचं, नवीन खोज काढायचं नक्षत्र. तसं प्रत्येक नक्षत्राचं आपलं महत्व आहे. कुणी अशा नक्षत्रावर जन्मलेली व्यक्ती हमेशा चोरी करणारी राहणार, हमेशा चोरी. अशा नक्षत्राची कॅरेक्टरलेस, अशा त्या नक्षत्राचं महत्व आहे, आपलं महत्व आहे. ते प्रत्येकाच्या कुंडलीनुसार समजतं. आणि ज्यावेळेस मग ते भगवान शिवजींनी ही केलं, त्यावेळेस 1 महिना श्रावण सोमवारचं महत्व. कारण महामृत्युंजय जप, अभिषेक, दुधाना अभिषेक, सगळ्यात मेन चंद्र हा पाण्यामध्ये आहे. चंद्रग्रहण म्हणजे पाणी. आणि तुम्ही श्रावण सोमवार मध्ये फक्त पाण्याचा जरी अभिषेक केला तरी सुद्धा महत्व आहे त्याचं. जरूर नाही की चांदीचा तांब्या घेऊन आहे स्टेटसला ठेवायचं, चांदीची कळशी घेऊन गेल्या, चांदीची ताट घेऊन गेल्या. भगवान शिवजीला दिखावा चालत नाही. भक्ती पाहिजे, भक्ती मनातून पाहिजे असते. परत VIP सेवा, चांदीच्या भांड्यातनं पुजाऱ्याला काहीतरी दिलं, ती गोर गरीब जनता सगळी शिवजीपाशी एक समान आहे. हो, काय एक समान आहे? ज्याची वेळ मृत्यूची आल्या, तुम्ही महामृत्युंजय जप केला किंवा काय जर केला तर भगवान शिवने असं केलं नाही की त्याची वेळ आली आणि त्याला VIP आहे म्हणून त्याला मागं ठेवले आणि गरीब आहे म्हणून त्याला अगोदर नेले. असं कधी सुद्धा केलं. देवापाशी सगळे एक समान आहे. म्हणून श्रावण महिन्यात तर तुम्ही दिखावा करू नका. कारण सांज श्रृंगार करणं, नटणं, मुरडणं हे शुक्र ग्रहासाठी महत्वाचं आहे. मी नाही म्हणत नाही की तुम्ही सेंट वापरा, चांगली साडी नेसा, पावडर, लाली, लिपस्टिक, काही करायचं ते करा, परंतु दिखावा कशाला म्हटलं जातं? एक दिखावा करणारे आहेत. भक्तीमध्ये दिखावा नको, बरोबर का? आणि आपल्या श्रीमंतीचा गुरु देवाच्या दारात कधीच चालत नाही.
कारण त्यांनीच तुमच्या दिलेलं आमच्यामध्ये आहे ना चालेल. सगळं, हा, देवानेच दिलेलं आहे, देवानेच दिलेलं त्याच्यापाशी आहे. गुरूर करून आणि काय करायचं. त्याच्यानंतर कसं आहे, साप मन ज्याचं आहे, साप मन आहे. तुम्ही कितीतरी लोक आहे ते 16 सोमवार व्रत मी केलं मॅडम, लग्न नाही झालं, काही रिझल्ट आला नाही. कितीतरी म्हणणारी आहे ती. हो 16 भरपूर आहे हो ते. हो आहेत आहेत. आपलं जिवंत उदाहरण. आणि तू माहित आहे, तुला हो. डेली तुला बघायला मिळते की तुमचं जर कर्म व्यवस्थित असेल असेल तर तर सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळाल्याशिवाय मिळाल. राहत नाही. तर मॅम तुम्ही आम्हाला लाल किताबच्या रेमेड्या सांगा की श्रावण महिन्यात लोकांनी त्या केल्या की त्यांना काहीतरी त्याचा फायदा फायदा भेटेल. मिळेल म्हणून, असं काहीतरी आता श्रावण सोमवार करायचं कशासाठी? आपल्या स्वास्थ्यासाठी, स्वास्थ्यासाठी. इच्छुक वर भेटावा म्हणून, बरोबर का? ज्यांना स्किन प्रॉब्लेम आहे, ज्यांना असा आजार डॉक्टरने सांगितले की आपण त्याच्यातनं बाहेर निघू शकत नाही. महामृत्युंजय जप त्याचंच कारण असते ना. हो गरिबी आहे, दरिद्रता आहे. तुम्ही श्रावणी उपवास करताय, हा, तुम्ही दिवसभर उपवास करताय, बसून एखाद्याची निंदा करताय, ते काही व्यर्थच आहे सगळं. व्यर्थ आहे. आणि कधी पण एक मनाला मॅनिफेस्टिंगचीच काय आहे, मेडिटेशन काय आहे. आपण ज्यावेळेस मेडिटेशनला 1 मिनिट आपण आपल्या मनावर काबू करत नाही, नाही करू शकत. करू शकतो का? मग मेडिटेशन काय आहे? मनावरला काबू आहे. काबू आहे. मनावर काबू राहत नाही. स्वयंपाक करत असला, अमेरिकेत मन नेते, हो हो, क्षणात इथं आणते, क्षणात कुणाच्या तरी घरात घरात पोहोचवते, पोहोचवते. कुणाचं तर काडी टाकायचं काम करते, कुणाचं तर आग लावायचं. 1000 दिमाग सहज, म्हणजे मन स्थिर मन राहत स्थिर नाही. राहत नाही. कधीही देवपूजा करताना आपण देवपूजा तर करत असतो, पण मन मन दुसरीकडे असतं. हो हो, तुम्ही शिवलीला अमृत वाचताय, पण तुमच्या मनात वेगळंच काहीतरी असते, विचार असते. आपल्याला जलसी एक निर्माण झालेली असते, किंवा 1000 तऱ्हेचं. आणि मी स्त्रियांनाच म्हणत नाही, पुरुष असो स्त्री असो, सगळ्यांना एक मनात जर कटुनीती जर तुमच्या जर मनात असेल तर तुम्ही अजिबात श्रावण सोमवार किंवा श्रावणी काही करू नका, त्याचं फळच मिळणार नाही. आता मला कमेंट येणार, त्यात काही शंकाच नाही. मी भेट नाही, घाबरत नाही कसं जर कमेंट टाकलं तर, पण ती वास्तविकता आहे तर आहेच. नाही मॅम, क्लायंटनी सांगितले फोन करून की बाबानो, मॅडमला श्रावणातला सोमवारचं काहीतरी आम्हाला व्हिडिओ करायला सांगा. एक महाशिवरात्रीचे एक रेमेडी मी सांगितली होती की डमरू अर्पण करा तुम्ही शिवलिंगवरती. अतिशय लोकांना त्याचा रिझल्ट चांगला आलाय, कारण ते वाद्य भगवान शिवचे एक प्रिय वाद्य आहे. बरोबर. आणि डमरू तुम्ही जर अर्पण केलं त्याचा छान रिझल्ट येणार आहे. आता शिवलिंगवरती प्रत्येकाला डाळिंबीचा रस नाही भेटू शकत, प्रत्येक व्यक्तीला नाही मिळू शकत. दुधानं अभिषेक करणं ते सुद्धा राहू द्या. खाली प्रत्येक सोमवारी 1 लोटा जल घेऊन तुम्ही शंकराच्या पिंडीवर व्हायचंय. अतिशय छान त्याचा रिझल्ट आहे. ज्याची कॅपॅसिटी आहे, जो खर्च करू शकतोय, त्यांनी तांब्याचा कलश घ्यायचा आहे, शिवलिंगवर अडकवलेला असतो, बरोबर का? हो. त्याच्यासारखं पुण्य कुठेही भेटणार नाही. तो कुठल्याही साध्या ज्या पिंडीवरती तो कलश नाही, त्याच्यामध्ये दुनिया पाणी आणून वतणार आहे, आपल्याला त्याचं पुण्य मिळणार आहे. कारण थेंब 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 ते अभिषेक शिवलिंगवर होणार आहे. ज्याच्यानं होणार असेल त्याने सोमवारी 1 कलश, छोटा मोठा बडा, तुम्हाला जेवढा आहे तेवढा तुम्ही तिथं अर्पण करायचा आहे किंवा द्यायचा आहे तुम्ही त्या मंदिरामध्ये. आणि त्याच्यात जेवढी पण लोक जाऊन पाणी वत्तेली त्यानं तुमचा अभिषेक, तुमचा कलश आहे तिथं, पाणी त्यांचं असणार, पण त्याचं पुण्य तुम्हाला त्यातलं थोडंसं तरी मिळणार आहे, थोडंसं मिळणार आहे. ज्यांनाही स्वप्नामध्ये साप येते किंवा सापाची भीती वाटते, त्या लोकांनी शिवलिंगवरती एक नाग मिळते, चांदीचा तांब्याचा असते, ते एक तुम्ही शिवलिंगवरती नेऊन अर्पण करायचंय. त्या पिंडीवरती तुमचं नाक रगडायचंय, शंकरांना सांगायचंय की ह्या रूपात मला कधी स्वप्न पडू नकोस किंवा दर्शन देऊ नको. कारण काय लोकांना बऱ्याच वेळा साप दृष्टीच पडते. आता शिटीतली लोक म्हणणार आम्हाला पडत नाहीत, पण स्वप्नात साप येतात खूप लोकांच्या. श्रावण सोमवार 4 सोमवारी अभिषेक करायचा, नाक रगडायचं शिवलिंगवरती आणि सांगायचं की ह्या रूपात मला तुम्ही दर्शन देऊ नका, काही माझ्याकडून पाप झाला असेल, काही असेल, मला माफ करा. असं काहीतरी मॅम मंत्र सांगा किंवा पूजा कशी करायची, असं की जेणेकरून शिवजी प्रसन्न झाले पाहिजेत आपल्या भक्तीवर पूर्ण महिना. एक सगळ्यात मोठा भगवान शिवजीचा मंत्र म्हणजे ओम नमः शिवाय. ओके. ज्यावेळेस आपण ओम म्हणतो ना,
आपल्या बिंबीपासून तो आवाज ओमला. ओमला. ओम नमः शिवाय सगळ्यात सिंपल आणि साधा आणि श्रेष्ठ कितीही कशाही माणसाला बोलता येणारा मंत्र आहे. ओम नमः शिवाय 108 वेळा अशी 3 ताळी वाजवायची. ओम नमः शिवाय दररोज महिन्याचे 30 दिवस तर होणार. बरोबर का? 30 दिवस फक्त सकाळी 108 वेळा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तुमच्यानं अशी कितीतरी लोक आहेत ती सोनी समुद्रकाठी जाऊन दररोज 108 वाळूचं शिवलिंग करते. ओके. पूर्ण श्रावण महिना कुणी कुणी प्रत्येक सोमवारचं आणि त्याचं पूजा करते ती. परत समुद्राची लाट आली की ती वाहून जाते. एवढी लोक शिवजीच्यासाठी वेडी आहेत आणि त्याचं फळ त्यांना भेटल्याशिवाय राहत नाही. तुला माहित आहे आपलं कुलस्वामी तर शिंगणापूर आहे. आम्ही ज्या पण वेळेस शिंगणापूरला जात होतो मला ट्रोल केलं जात होते की ही फिरायसाठी जाते ती म्हणून. ओके. परंतु त्याचं रूप त्या शिवजीने मला जे काही दिलंय ते मलाच माहित आहे. बरोबर. आणि श्रावण सोमवार मध्ये तुम्हाला सिंपल असं बेलपत्राची झाड कुठेही मिळते. सिंपल साधं बेलपत्र, फक्त त्याच्या पाठीमाग बेलपत्राच्या पानाच्या पाठीमाग जी एक गाठ असते ती गाठ कधी शिवजीच्या त्या शिवलिंग वरती आली नाही पाहिजे, साईडला आली पाहिजे. जस्ट ती गाठ शिवलिंगला टच होते, ती गाठ टच झाली नाही. फक्त ती पत्ता जो आहे ना 3 पत्त्याचं बेलपत्राचं तेच टच झालं पाहिजे. आणि ते असं पालतं ठेवायचं. आणि कुणी मग ओम नमः शिवाय, कुणी हळदीनं त्याच्यावर स्वस्तिक काढतं, हळद आणि तांदूळ त्याच्यामध्ये चिपकवतं, कारण तांदूळ चंद्राचा असतं. बरोबर का? आणि त्याच्यानंतर मी एक छान तुला मी त्याच्यामध्ये रेमेडी सांगेन. कारण शिवजीला बर्फ खूप आवडतो. कारण शंकराला शिवलिंग जे अमरनाथला बर्फाचं आहे ना. आता युट्यूबवर एक मला मेसेज पडलेला की इतर कुणाचंही बघून ऐकून एक लेडीजनं हे सांगितलेलं होतं. तू माझी असिस्टंट आहे, तुला माहित आहे की किती लोकांचं रिझल्ट आहे ते, आणि खूप लोकांचं आहेत रिझल्ट, आणि ते फोन करून पण सांगतायत रिझल्ट आलाय म्हणून. लाल किताब सगळीकडे एकसारखंच आहे. जसं दाते पंचांग सगळीकडे एकसारखं तसंच लाल किताब पण आहे. आणि कुणाचं बघून ऐकून, कारण शिवजीला बर्फ आवडतो हे काय पर्टिक्युलर एका व्यक्तीने हे केलं नाहीये. मग ज्या व्यक्तीनं जर युट्यूबला सांगितले की शिवलिंगला बर्फाच्या शीळ चढवा किंवा बर्फाच्या छोटे छोटे फ्रीजमध्ये बनवून ते आपण तुकडे आपण हे करतो, त्यानं शिवलिंग वरती तुम्ही असं ते काय म्हणायचं ते लावायचं शिवलिंग वरती, तो काय त्या एका व्यक्तीनं नाही केलेलं. मग त्या व्यक्तीनंच अमरनाथचं शिवलिंग तयार केलं का? नाही. एक आपण ट्रोल काय करतो हे पण लोकांना कळलं पाहिजे की आपण ट्रोल काय करतोय. तसंच लाल किताबच्या ज्या पण रेमेडी आहेत त्या भरपूर, कारण आपण ज्यावेळेस चंद्रग्रहाला प्रसन्न करण्यासाठी शंकराचीच भक्ती. आणि चंद्रग्रह म्हणजे समाजात मान सन्मान मिळवणारा ग्रह आहे, जे मी कहाणीत अगोदर तुला सांगितलं. तसं पूर्ण श्रावण महिना जर तुम्ही साधं पाण्याने जरी अभिषेक केला, बर्फ पाण्यापासूनच बनतो, तिथे चंद्रग्रह तुमचा मजबूत होतो. आणि चंद्रग्रह जर मजबूत बनला तर तुम्हाला समाजात मान सन्मान भेटणार. आणि मान सन्मान कधी, ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच. आजचं युगच आहे. कारण ज्याच्यापाशी मनी आहे तो काही करू शकतो. आणि जर तुम्हाला खरंच ऐश्वर्य राजवैभव पाहिजे असेल तर श्रावण महिन्यामध्ये शिवजीची पूजा तुम्ही बर्फानं करा, ओम नमः शिवाय म्हणून करा, डमरू हे करा, मी कलश अर्पण करा म्हणून